वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजना कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 23 नोव्हेंबर 2024 ला काळभैरव जयंती आहे. वार शनिवार आहे. काळभैरव जयंती म्हणजे भगवान काळभैरवांचा हा जन्म उत्सव म्हणून आपण साजरी करत असतो. दुपारी ठीक 12 वाजता काळभैरवांचा जन्म काही ठिकाणी साजरी करत असतात. आता काळभैरव हे तांत्रिक देवता आहे. काळभैरव हे शिस्तीचे देवता आहे. काळभैरव कधी भूत प्रेत पिशाच्य बाधा जर काही अशी असेल तर ते त्या लोकांना सुपासारखे सरळ करता असं म्हटलं जातं. तुमच्याही घरात कोणी तुम्हाला त्रास देतं का? मुलं खूप हट्टी आहेत. आता लहानपणी मुलांचा हट्टीपणा, आई वडील आपल्या मुलांना संधी देत असतात पण वारंवार त्याच चुका करत असतात. तर अशा लोकांना सरळ करायचं काम हे काळभैरव करत असतात. काळभैरव, उन्मत्त भैरव हे भैरवांचे प्रकार असतात. आता काळभैरव, भैरवचा अर्थ सांगते, भय आणि रव. भय म्हणजेच आपल्याला संकटांपासून किंवा एखाद्या दुःखातून, एखाद्या भयमुक्त वातावरणातून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर काळभैरवांची सेवा केली जाते. काळभैरवांची सेवा ज्या ज्या घरात होते त्या घरात कधीही कशाचीच कमी पडत नाही. आता भैरोबा आणि काळभैरव हे वेगळे आहे बरं का, लक्षात घ्या. भैरोबाचा टाक आपल्या घरात असतो, ते भैरोबा वेगळे, आणि हे काळभैरव आहे. काळभैरव हे भगवान शंकरांचा उग्र अवतार मानलं गेलं आहे. म्हणून ज्या ज्या घरात, आणि आपण हे केंद्रात गेल्यावर काळभैरवांची सेवा केली जाते, काळभैरव अष्टकमचं पठण केलं जातं. दररोज ह्या सेवा आपल्या घरात तर काळभैरव अष्टकमचं पठण झालंच पाहिजे. घरात काही बाधा असेल, तुम्हाला भीती वाटते आहे, किंवा वारंवार साप स्वप्नात येणं, किंवा वारंवार एखादं म्हणतो ना की एखादं विचित्र प्राणी, एखादा विचित्र माणूस जर तुमच्या स्वप्नात येत असेल तर नक्कीच तुम्ही काळभैरवांचं पठण केलं पाहिजे संध्याकाळी. तर आता आपण काळभैरव जयंती कशी साजरी करावी ते तुम्हाला थोडक्यात सांगते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 23 तारखेला कालाष्टमी आहे आणि काळभैरव जयंती आहे. कालाष्टमीच्या दिवशीच काळभैरवांची जयंती आपण साजरी करत असतो. दुपारी 12 वाजता काळभैरवांचा जन्म झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी जवळपास काळभैरवांचं मंदिर असेलच तर शोधा. आता ते आमच्या गावात काळभैरवांचं मंदिर नाही आहे, मग आम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन केलं तर चालेल का? बघा, काळभैरवांचं मंदिर असेल तर तिथेच जाऊन तुम्हाला ज्या काही नैवेद्य जे काही सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. नाही शक्य होत तर मग भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन फक्त तुम्ही पूजा केली आणि जो काही नैवेद्य दाखवणार आहे, जर तुम्ही तो मंदिरात जाऊन नाही दाखवला, फक्त सेवा केली तरी चालेल, किंवा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल. आता नैवेद्य काय अर्पण करायचा ते तुम्हाला सांगते. नैवेद्य अर्पण करण्याच्या आधी संध्याकाळी, मोस्टली संध्याकाळी आपल्याला काळभैरवांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना आपल्याला घरातून वांग्याचं भरीत सगळ्यांना माहिती आहे, बाजरीची भाकर, एक लिंबाची फोड आणि एक कांदा, हे सगळं घेऊन जायचं आहे. त्याच्याच बरोबर नारळ, खडीसाखर काळभैरवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांना अर्पण करा. आता नारळ, खडीसाखर अर्पण करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात, जर तुमच्या घरात असं कोणी प्रकारची व्यक्ती असेल किंवा नसेल तरी सुद्धा, एक ऋण फेडण्यासाठी नारळ, खडीसाखर घेऊन जावं. आता तुम्हाला ते नारळ फोडायचं असेल तर तुम्ही फोडू शकता, पण ते नारळ आणि खडीसाखर त्यांना अर्पण करायचं असतं, त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं असतं. ते ठेवल्यावर बघा, काळभैरवांना काशीचा कोतवाल सुद्धा म्हणतात, ते काशीचं रक्षण करत असतात. त्याच्याच बरोबर जेव्हा तुम्ही हे नारळ, खडीसाखर घेऊन जाणार आहे, नैवेद्याला जे काही तुम्हाला पदार्थ सांगितला आहे की वांग्याचं भरीत, त्याच्याबरोबर भाकर, बाजरीची भाकर, एक कांदा आणि लिंबूची फोड, हे तिथे घेऊन जायचं, त्यांना ते अर्पण करायचं नैवेद्याला, आणि घरी यायचं. जर मंदिरात जागा असेल तर आवर्जून काळभैरवांच्या मंदिरात जाऊन 11 वेळा कालभैरवाष्टकम पठण करायला विसरू नका. गर्दी असेल तरी सुद्धा गाभाऱ्यात बाहेर जागा असते, आणि काळभैरवांच्या मंदिरात जाऊन उद्या म्हणजे त्या दिवशी, शनिवारच्या दिवशी तुम्ही काळभैरवांच्या मंदिरात जाऊन ही सेवा केली. बऱ्याच वेळाने इमारती असते नैवेद्याला, तुम्हाला जर शक्य असेल तर अन्नदान करा. इमारती, ज्याला नारंगी कलरची आपण जिलेबी म्हणतो, किंवा जी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. काही ठिकाणी मोतीचूरचे लाडू नैवेद्य म्हणून घेऊन जाता, ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. काही ठिकाणी बाजरीची भाकर आणि जे पिठलं असतं सुद्धा नैवेद्याला तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीच घेऊन जायची. पण जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तिथे मंदिरात जाऊन तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. तुमच्याही घरात बऱ्याच कमेंट्स घेता, मुलगा खूप हट्टी आहे, खूप तापट आहे,
तो ऐकतच नाही, खूप हट्टीपणा करतो. काही काही लोकांचं असं असतं की मला हे पाहिजे तर मला ते पाहिजेलच, तुम्ही तिकडे काहीच करा. तरी सुद्धा काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या घरात किंवा मंदिरात जाऊन काळभैरवाष्टकमचं पठण करा. काळभैरवाष्टकम सगळ्यांना माहिती आहे. ओम देवराज सेव्यमान पावनादि पंकजम व्याल यज्ञ सूत्र बिंदू शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिका पुराणी नाथ कालभैरवम भजे. हे कालभैरवाष्टकम आहे. आता तर तुम्हाला काळभैरवाष्टकम जर तुम्ही 11 वेळा म्हणणार असेल तर काय करायचं, लक्षात घ्या तुम्हाला 8 ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे, म्हणजे 1 ते 8 ओव्यांपर्यंत. कारण 9वी जी ना ओवी आहे ती फलश्रुती आहे. 9वी ओवी कालभैरवाष्टकम पठन्ति ये मनोहरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम शोकमोह देय लोभ कोपनापनाशनम. ही ना 9वी ओवी आहे. 11 वेळा पठण करायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करा. 10 म्हणजे 10 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि 11व्या वेळा तुम्हाला संपूर्ण कालभैरवाष्टकम पठण करायचं आहे. आणि ज्या घरात तुम्हाला सांगते काळभैरव जयंती नंतर म्हणजे शनिवार नंतर तुम्ही तुमच्या घरात दररोज संध्याकाळी दिवाबत्ती केल्यावर काळभैरवाष्टकमचं पठण करायला विसरू नका. बघा किती चांगले परिणाम बघायला मिळतील. काळभैरव शिस्तीचे देवता आहे. कुठलेही वाईट आपल्या मनात जरी आलं किंवा मनात येत असेल तुम्हाला एखादं वाईट काहीतरी कृत्याला, ते मन आहे ते आपल्या काही हातात नाहीये, ते येत असेल तर तुम्ही नक्कीच काळभैरवांची सेवा करा. ते बघा तुम्हाला कसे सरळ करतील. सरळ करते म्हणजे ते तुम्हाला त्रास देतील का नाही. तुमच्या मनात जर काही वाईट विचार येत आहे एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या माणसाबद्दल, ते कुठले पण असू शकतात, जर ते कळत न कळत तुमच्या मनात येत आहेत तर तुम्ही नक्कीच काळभैरवाष्टकमचं पठण तुमच्या घरात केलंच पाहिजे. आणि तरी सुद्धा आपल्या घराच्या संरक्षणासाठी आणि दर महिन्याला कालाष्टमी असते, त्या कालाष्टमीला तर आवर्जून घरात 11 वेळा कालभैरवाष्टकम किंवा अमावस्याच्या दिवशी सुद्धा 11 वेळा कालभैरवाष्टकमचं पठण करावं. खूप सुंदर सेवा आहे. आपण जेव्हा भैरवचंडी करत असतो, भैरवचंडी खूप मोठी सेवा जर तुमच्याकडनं झाली असेल तुमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही. आणि जर ह्या कालावधीमध्ये नक्कीच तुमच्या जवळपासच्या कुठेतरी भैरवचंडीची सेवा चालू असेल तर मी आवर्जून जा, तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील. तर ह्याच पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे. आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.